नमस्कार यूट्यूब फॅमिली, श्री स्वामी समर्थ. कशात सगळे? आज मार्गशीर्ष महिन्यातील तिसऱ्या गुरुवार निमित्त सगळ्यांना शुभेच्छा. तुम्ही बघू शकता माझं तुळशी वृंदावन आणि तुळशीची पूजा वगैरे केलेली आहे. मी रांगोळी ते बघू शकता. तसंच उंबरठा पूजन, रांगोळी ते पण बघू शकता. माझ्या बहिणींना मला एकच सांगायचं आहे की आपण गुरुवार धरतो, उपवास धरतो, तर तसंच म्हणजे उंबरठा पूजन ते करायलाच पाहिजे. ज्यांनी कोणी लक्ष्मी व्रत धरलेले असतील ना, त्यांनी उंबरठा पूजन करायलाच पाहिजे. उंबरठा पूजनासाठी मी हळद आणि जे हळदी असते आपली आणि गोमित्र त्याचं लेपन करून मी उंबरठ्याला लावलेलं आहे. बघू शकता तुम्ही. रांगोळी ते दिवा ते लावलेलं होतं मी, विजला तो आता. रांगोळी ते बघू शकता. हे बघा, आपल्या वैष्णवीने लक्ष्मी व्रताची पूजा मांडलेली आहे. आम्ही दरवर्षीप्रमाणे ही पूजा मांडतो. आज वैष्णवीचं तब्येत बरी नसल्या कारणाने तिने काही जास्त असं म्हणजे हे नाही केलंय, पण ती तरी पण किती खूप छान पद्धतीने आणि पारंपरिक पद्धतीने सर्व काही तिने व्यवस्थितरित्या ती पूजा मांडलेली आहे. तिचं तब्येत बरी नसली तरी ती हे व्रत कधीच सोडत नाही. दरवर्षीप्रमाणे तिने ह्याही वर्षी खूप छान पूजा मांडलेली आहे. आमच्या येथे हे व्रत अखंड चालू असतं. याचं उद्यापन आम्ही अजून केलेलंच नाही. उद्यापन म्हणजे खंड केलेला नाही या व्रताचा. आणि हे व्रत महालक्ष्मीचं खूप म्हणजे खूप भाग्याचं असतं. हे केलं जरा नाही सगळ्यांनी तर याच्यातून काही ना काही लाभ झाल्याशिवाय आपल्याला राहत नाही. तिची तब्येत आज बरी नसतानाही तिने ही पूजा खूप छानपणे आणि इतकी गोडवाणी मांडलेली आहे की मला खूप आवडली. तुम्हाला बी आवडली का नाही हे कमेंटमध्ये जरूर सांगा. आणि व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब, कमेंट नक्की करा. धन्यवाद. इकडे इकडे मला श्री स्वामी समर्थ केंद्रातील जास्त व्हिडिओ नाही तुम्हाला दाखवता आला. म्हणजे कसं आहे की ना, आरतीचा टाइम झालेला होता तर सगळी आरतीची तयारी चालू होती. त्यामुळे मग आम्ही दर्शन घेतलं आणि लगेच आलो, कारण की आरतीला खूप वेळ होतो. त्यामुळे आरतीला थांबलो नाही आज. आणि प्रत्येक गुरुवारी जातो आम्ही केंद्रामध्ये. खूप छान वाटतं केंद्रामध्ये गेल्याच्या नंतर. जे काही आपल्याला टेन्शन
ते असेल ना तर केंद्रामध्ये जर गेलं ना तर एकदम असं रिलॅक्स वाटतं. त्यामुळे आम्ही प्रत्येक गुरुवारी जातोच. तुम्ही बघू शकता आपली म्हणजे मी कहाणी वगैरे सगळं वाचलेली आहे. तर मग मी नैवेद्यासाठी शिरा केलेला आहे. तसंच आता हा नैवेद्य पण आपण दाखवून घेणार आहोत. भाजी भाकर त्याचा खूप छान म्हणजे असं खूप छान प्रसन्न वाटतं. पूजा वगैरे केल्याच्या नंतर मी कहाणी जेव्हा मी पूजा मांडलेली होती तेव्हाच मी कहाणी वाचून घेतली आणि आरती वगैरे मी तेव्हाच केलं 5 वाजता. थँक्यू. व्हिडिओ बघितल्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. जर माझ्याकडून पूजा मांडण्यामध्ये काही जर चुकी झाली असेल तर ते पण नक्की कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओला लाईक नक्की करा. धन्यवाद.